नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी कोणत्या वेळेत सोडावा हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. उपवास करणे धार्मिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या उत्तम असते. उपवास हा शब्दाचा विग्रह केल्यास उप म्हणजे देव आणि वास म्हणजे जवळ राहणे. आपल्या रोजच्या कर्मातून मुक्त होऊन देवाजवळ वास करणे याला उपवास म्हणतात. उपवासाच्या दिवशी जर योग्य आहार असेल तर आपले मन लवकर एकाग्र होते आणि आपल्या उपास्य देवतेची पूजा मनोभावे करता येते. तेव्हा ज्यांना आत्मज्ञान झालं आहे, आत्मदर्शन झालं आहे, त्यांना अनुसंधान साधणं सोपं जातं. म्हणून किंवा कोणताही उपवास करताना आपली कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय तसेच मन एकत्र करून उपास्य देवतेच्या चरणांकडे लावावी. म्हणजे उपवास केल्याचे पुण्य नक्कीच मिळते. याचबरोबर उपवास हा नेहमी शुभ वेळेतच सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास विशेष म्हणजे रात्रीसाठी असतो. महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर चारही प्रहर शिवपूजा केली जाते. त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास संध्याकाळी न सोडता महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारपर्यंत सोडावा. नियमानुसार विधीपूर्वक पूजा करून उपवास सोडला तर त्याचे आपल्याला संपूर्ण फळ मिळते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून यथाविधी शिवपूजा करावी. शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा. त्याचबरोबर भगवान गणेश व माता पार्वती यांचीही पूजा करावी. नंतर आरती करावी व प्रसाद ठेवावा. त्यानंतरच उपवास सोडावा. काही जण रात्रभर जागरण करतात आणि चौथ्या प्रहरी पूजा केल्यानंतर लगेचच उपवास सोडतात. पण तसे करू नका. यामुळे तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही. यावर्षी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जात आहे. चतुर्दशी तिथी प्रारंभ होणार आहे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 आणि चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54. निश्चित काल पूजा वेळ असणार आहे उत्तर रात्री 12:09 पासून ते 12:59 पर्यंत. 26 फेब्रुवारी रोजी प्रथम प्रहर पूजा वेळ असणार आहे संध्याकाळी 6:19 पासून 9:26 पर्यंत. महाशिवरात्री व्रत पारण वेळ असणार आहे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 पासून ते सकाळी 8:54 पर्यंत. महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी आपण सोडत असल्यामुळे हा उपवास 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 नंतर सोडू शकता. या वेळेनंतरच उपवास सोडा आणि महाशिवरात्री व्रताचे पूर्ण फळ प्राप्त करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी कोणत्या वेळेत सोडावा हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.